इराणचे नवे सर्वोच्च नेते मुस्तफा खामेनेई जिवंत असण्यावर प्रश्नचिन्ह। मुस्तफा खामेनेई जिवंत असतील तर आत्मसमर्पण करावं, ट्रम्प यांचं आवाहन। इराणच्या खार्क बेटावर पुन्हा हल्ला होऊ शकतो। आम्ही फक्त मजेसाठी खार्क बेटावर आणखी हल्ले करू शकतो। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं धक्कादायक विधान। तेल अवीवमध्ये क्षेपणास्त्र धडकले। रामला होलोनसह अनेक शहरात पडले अवशेष। निवासी भागांचं मोठं नुकसान। बचाव कार्य सुरू। मध्य इस्रायलमध्ये युद्धाचा भडका। आयर्न डोमनं हवेतच नष्ट केली क्षेपणास्त्र। क्षेपणास्त्रांचे जळते अवशेष तेल अवीवमध्ये कोसळले। गजबजलेल्या परिसरात अवशेष कोसळल्यानं भीतीचं वातावरण। इराकमध्ये पहिल्यांदाच एफपीव्ही ड्रोनचा थरार। इराण समर्थक मिलिशियाचा बगदाद विमानतळावर आत्मघाती हल्ला। तेहरानमधील इराणचं अंतराळ संशोधन केंद्र उद्ध्वस्त। इस्रायलचा इराणच्या हवाई संरक्षण प्रणालीवर मोठा प्रहार। इराणची हवाई सुरक्षा यंत्रणा कोलमडल्याचा इस्रायलचा दावा। अमेरिकेकडून 31 मरीन युनिट्स आणि 2500 शूर मरीन सैनिक तैनात। अमेरिकेच्या सैनिकांची इराणच्या दिशेनं कूच। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सुखरूप। नेतन्याहूंवरील हल्ल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा। इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाची माहिती। गॅस टंचाईमुळे 5 दिवसात संभाजीनगरात 45 कंपन्या बंद। जवळपास 95% उद्योग हे सध्या आपत्कालीन गॅस साठ्यावर सुरू। हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी करावी। हिंदू बघूनच व्यवहार करण्याचा पुढाकार घ्या। मंत्री नितेश राणेंचं नाशिकमध्ये वक्तव्य। कुंभमेळ्यात हिंदूंनी दुकानं लावावी। हिरवा साप वळवळता कामा नये। नितेश राणेंचं विधान। शिकूया AI ची क्रांती। चला करूया MSCIT।